मंडळींनो, आज मी तुम्हाला गणपती स्पेशल केशर आंबा मोदक दाखवणार आहे। सो आपण आज ते मोदक कशा प्रकारे करणार आहोत त्याची आपण कृती आता बघणार आहोत। चला तर आपण आता साहित्याकडे वळूया। गणपती बाप्पा मोरया। केशर मोदक बनवण्यासाठी मी प्रथाचा राईस फ्लोअर घेतलेला आहे, 1 वाटी नारळाचा चव घेतलेला आहे, 1 वाटी गूळ घेतलेला आहे आणि 1 वाटी आमरस घेतलेला आहे, हापूस आंब्याचा आहे आणि वेलची पूड घेतलेली आहे, थोडं तूप घेतलेलं आहे, खसखस घेतलेली आहे आणि केशर घेतलेला आहे। प्रथाच्या आटाचं क्वालिटी सांगायची झाली तर याची सर्व्हिस एकदम क्विक आहे, लवकर डिलिव्हरी मिळते आणि बेस्ट क्वालिटी आहे। तर याची जी मोदक बनणार आहे ते एकदम मऊसूत होतील, कापसासारखे खूप छान क्वालिटी आहे। मोदकासाठी लागणारं जे साहित्य आहे त्याच्यासाठी आपण 1 वाटी राईस फ्लोअर घेतलेलं आहे प्रथाचं, पाऊण वाटी आपण हापूस आंबा घेतलेला आहे, त्याचं पल्प काढून घेतलेलं आहे, हापूस आंब्याचा रस, आणि पाऊण वाटी आपण पाणी घेतलेलं आहे। बिकॉज पाणी प्रमाण कमी घेण्याचं कारण आहे की आपलं आमरस असल्यामुळे पाण्याचं प्रमाण आपण कमी घेतलेलं आहे। थोडं तूप घेतलेलं आहे, चवीनुसार थोडंसं मीठ आणि थोडी साखर। कढई तापत ठेवलेली आहे गॅसवर आणि आता आपण त्यामध्ये तूप घालणार आहोत। इथे तूप चांगलं तापलेलं आहे, त्यामध्ये आपण खसखस घालूया आणि थोडं परतून घेऊया। आता यामध्ये मी नारळाचा चव घालते, छान परतून घेऊया। यामध्ये मी गूळ घालते आणि हे छान मिसळून घेऊया। आता आपलं हे नारळाचं गूळ घालून मिक्स झालेलं आहे, यामध्ये आपण आता मँगो पल्प घालणार आहोत, हापूस आंब्याचं केलेलं आहे हे। आता छान परतून घेऊया। त्यामध्ये मी वेलची पूड घालणार आहे आणि थोडं आपण केशर घालूया। मिश्रण तयार आहे, आपण एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेऊया। ठेवली त्यामध्ये आपण पाणी घालूया। आपल्याला त्यामध्ये थोडंसं आपण चवीनुसार मीठ घालूया, थोडी साखर, तूप घालूया आणि छान एक उकळ आली की आपण तांदळाचं पीठ घालूया, छान मिक्स करून घेऊया। लगेच आपण मँगो पल्प घालून घेऊया आणि छान मिक्स करूया। हे छान मिक्स झालेलं आहे, आता यावर आपण झाकून घेऊया। हे झाकून घेतल्यावर 2 मिनिटं आपण तसंच गॅसवर ठेवूया आणि गॅस घालवूया। आता हे पीठ आपण एका परातीमध्ये ट्रान्सफर करून घेऊया। ते हे गरम गरम असतानाच आपण मळून घेऊया छान असं। इथे मी तूप आणि थोडंसं पाणी घेतलेलं आहे आणि हे छान मळून घेऊया आपण। जसं तूप आणि पाणी लागेल त्याप्रमाणे हे असं सॉफ्ट असं मऊसूत आपण पिठाचा गोळा तयार करून घेऊया आणि हे तयार झालेलं आहे आपलं पीठ। आता हे पीठ आपलं तयार आहे। इथे एक गोळा घेतलेला आहे आणि आता आपण हे छान पारी तयार करून घेऊया। आता यामध्ये मी हे सारण भरते। तयार आहेत। आता आपण याच्यावर एक एक केशरचा काडी लावून घेऊया।
मोदक आपण चाळणीमध्ये ठेवून घेऊया. मी ते हळदीचं पान घेतलेलं आहे, यावर मी आता एक एक मोदक ठेवते. मी स्टीम करायला ठेवते. 15 मिनिटं आपण वाफवून घेऊया. करायला आपण ठेवूया. आपले मोदक वाफवून तयार आहेत. आता आपण हे सगळे मोदक तयार करून ठेवलेले आहेत. आपले हे केशर आंबा मोदक तयार आहेत. गणपती बाप्पाला आपण नैवेद्य म्हणून दाखवलेला आहे. गणपती बाप्पा मोरया.